चला तर मित्रांनो, आपला जो काही पाठ्यक्रम S7 आहे त्याचा 5वा घटक आहे मूल्यमापन. तर हा जो काही घटक आहे तो 5 मार्क्ससाठी आहे विचारलेला. तर मूल्यमापन म्हणजे काय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, आपण खूप वेळेस बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये मूल्यमापनाची तंत्रे, साधने कोणती कोणती आहे, नैदानिक चाचण्या आहे, प्रमाणक संदर्भीय चाचण्या आहे, ते आपण खूप वेळेस अभ्यासलेलं आहे. तर त्यातला पहिला पॉइंट आहे ज्याचं नाव आहे गणित व विज्ञान विषयाच्या मूल्यमापनाचे महत्त्व. मग त्यामध्ये काय काय महत्त्वाचे गुण आहे ते आपण बघूया. मग मूल्यमापनामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी दिले आहे. मग विज्ञान व गणित विषयातील सर्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे ज्ञान होण्यासाठी मूल्यमापन आवश्यक आहे. मग विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा जो काही स्तर आहे तो पाहून त्यांच्या संपादन संबंधी भाकिताचा जो अंदाज बांधता येतो. विज्ञान व गणितातील परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीवरून विद्यार्थ्यांमध्ये जे काही भेदाभेद जाणून घेऊन त्यांना व्यवस्थित मार्क्स देता येतात. मग विज्ञान आणि गणितातील नैदानिक चाचण्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांमधील कच्चे दुवे जे आहे ते शोधता येतात. त्रुटी उणिवा ज्या आहेत त्या जाणून घेता येतात. अध्यापन झाल्यानंतर मूल्यमापन केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. अध्यापनाचं जी काही सुरुवात आहे ती करण्यापूर्वी काही उद्दिष्ट ठरवलेली असतात. ती मूल्यमापनानंतर किती प्रमाणात साध्य झाली हे आणि मूल्यमापनानंतर त्यांचं विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचं वर्तन बदल झालं हे आपल्याला मूल्यमापनामधून कळतं. अशा प्रकारे त्याचं काहीतरी महत्त्व त्यांनी दिलेलं आहे. नंतरचा दुसरा पॉइंट आहे की प्रयोगाचे मूल्यमापन. मग आपल्याला माहिती की प्रयोग म्हणजे काय, की एखादी जी काही गोष्ट आहे ती स्वतः प्रत्यक्ष अनुभव करून ज्ञान प्राप्त करणं म्हणजे प्रयोग आहे. बरोबर. म्हणजे काय की शालेय अध्यापन विद्यार्थ्यांमध्ये किंवा मग विषयामध्ये कौशल्य पडताळून पाहण्यासाठी विविध प्रयोग परीक्षा घेतल्या जातात. मग त्यामध्ये चित्रकला आहे, गायन, लेखन कौशल्य इत्यादींवर आधारित त्या असतात. मग तशाच गणित, विज्ञान, भूगोल इत्यादी शालेय विषयांचे देखील प्रयोग घेतले जातात. मग विद्यार्थ्यांमध्ये एखादी परिस्थिती जाऊन ती परिस्थिती हाताळून बघणं, त्यापासून इष्ट तो बोध घेणं म्हणजे काय, प्रयोग आहे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांच्या कृतीस वाव देणं, प्रत्यक्ष कृती करून ज्ञान मिळवणं म्हणजे आहे प्रयोग. फॉर एक्झाम्पल एखादं प्रॅक्टिकल करायचं आहे तर तुम्ही ती प्रॅक्टिकल थिअरी जी आहे ती वाचलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोसिजर वाचलेली आहे की तुम्हाला काय काय करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही ती प्रॅक्टिकल प्रत्यक्ष करताल तेव्हाच तुम्हाला त्या प्रॅक्टिकल मधून काहीतरी बोध जो आहे तो घेता येईल. म्हणजे त्याच्यातून प्रत्यक्ष जे ज्ञान आहे ते तुम्हाला प्राप्त करता येईल, त्याला म्हणायचं आहे प्रयोग. मग प्रात्यक्षिक व प्रयोग यांचा भरपूर सराव दिल्यानंतर स्वतंत्रपणे त्याचं मूल्यमापन करता येतं, त्याला म्हणायचं आहे प्रयोग मूल्यमापन. मग यामध्ये जो काही प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे हे काय सूत्राचा वापर केलेला असतो. मग कृतीमध्ये काय असतं, जे काय प्रयोगाचे मूल्यमापन आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारातले जे काही कृतीक्रम असतात, अचूकता असते, गती असते, त्यांची जी काय आहे त्या कृती ज्या आहेत ते किती होतात, सफाईदारपणा किती आहे, साधन हाताळण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये किती आहे, निरीक्षण नोंदी अचूकता आहे की नाही, पडताळा घेणं, निष्कर्ष काढणं इत्यादी बाबींचा त्यामध्ये मूल्यमापन करावं लागतं. मग विज्ञानामधील जे काही विविध प्रयोग आहे, गणितातील बँकेचे व्यवहार आहे, नफा तोटा आहे, मैदानाचे क्षेत्रफळ आहे इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांना येत आहे की नाही हे मूल्यमापन करून बघणं म्हणजे काय आहे, एखाद्या गोष्टीचं पडताळा करून बघणं म्हणजे आहे प्रयोग मूल्यमापन. ठीक. मग प्रत्यक्ष कृती करत असताना कृती पूर्ण झाल्यानंतर तयार वस्तूचे मूल्यमापन करता येते. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट करत आहात तेव्हा ती पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचं मूल्यमापन करता येतं. बरोबर. तर नंतर आहे त्याचे 3 प्रकार पडतात. तर त्यातलं पहिलं आहे कृतीचे निरीक्षण. म्हणजे विद्यार्थी कृती करत असताना त्यांचं सूक्ष्म निरीक्षण करणं हा काय आहे, पहिला प्रकार आहे. मग त्यामध्ये विद्यार्थी उपकरणे व्यवस्थित निवडतो आहे का, योग्य क्रम लावतो आहे का, योग्य पद्धतीने त्यांचा जुळणी करतो आहे का, जुळणी करत असताना कोणती काळजी घेतोय, त्याचे निरीक्षण व्यवस्थित करतोय का, निष्कर्ष व्यवस्थित लिहितोय का, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. ठीक. नंतर आहे उत्पादित वस्तूंचे मूल्यमापन. मग कृती संपल्यानंतर त्या कृतीमधून जी वस्तू तयार होते त्याला म्हणायचं आहे उत्पादित वस्तूंचे मूल्यमापन. फॉर एक्झाम्पल आहे विज्ञानातील प्रतिकृती तयार करणं. नंतर आहे यांत्रिक रचनेचे मूल्यमापन. मग या प्रकारामध्ये विद्यार्थ्याला यंत्र दाखवून त्याच्या भागावर, कार्यावर किंवा प्रश्न विचारून मूल्यमापन करता येतं. मग तसेच यंत्राचे सुटे भाग देऊन त्याची जोडणी करून यंत्र बनवण्याचे सांगणं किंवा मग यंत्रात मुद्दाम एखादा दोष निर्माण करून तो परत दुरुस्त करून सांगणं इत्यादी गोष्टी त्यामध्ये येतात. मग त्याचे काही फायदे आहे तर ते कोणते कोणते आहे की विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन कृतीयुक्त होतं, प्रयोगशीलता निर्माण होते, स्वयंअध्ययनाचा जो काही गुण आहे तो विकसित होतो, विद्यार्थ्यांना आवड जी आहे ती निर्माण होते, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची सवय लागते, गणितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतात, प्रायोगिक कौशल्यांचा विकास होतो, स्वतः प्रयोग केल्याने माहिती जी आहे ती अधिक काळ स्मरणात राहते, दैनंदिन जीवनाशी सांगड घालण्याची सवय लागते, नियम सूत्रे यांची भोकमपट्टी न करता ते नियम सूत्रांच्या नुसार एखादा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचं जे आहे ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये प्राप्त होतं. अशा प्रकारे त्याचे काय आहे फायदे जे आहे ते दिलेले आहे. नंतर त्यांनी प्रयोग मूल्यमापनाचा एक चार्ट दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे गणितीय व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्यमापन.
मग यामध्ये गणितीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय की ते आपण बघणार आहोत, बरोबर. म्हणजे काय की एखादा जे काही भावनात्मक क्रियात्मक क्षेत्र असतं त्यामध्ये पूर्णतः लक्ष किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं, शिक्षणामुळे चरित्रवान, सर्व गुण संपन्न आणि चांगला नागरिक जो असतो तो बनवण्याचे आपले जे ध्येय असतं, उद्दिष्ट असतं, ते साध्य होऊ शकत नाही. मग त्यावेळी काय होतं की प्रत्येक व्यक्तीची वृत्ती चांगल्या प्रकारची बनावी असे आपणास वाटत असतं. मग त्या भावनेकडे किंवा भावनात्मक क्षेत्राकडे लक्ष द्यावे लागते. मग त्यासाठी जे काही विद्यार्थी असतात ते संकटामुळे भयभीत झालेले असतात, अपयशामुळे हताश झालेले असतात, क्षणिक मोहाला बळी पडलेले असतात, भावनांच्या आहारी गेलेले असतात. मग अशा विद्यार्थ्यांमध्ये काय होतं की त्या व्यवस्थित ज्या काय आशा आकांक्षा आहे, अभिरुची आहे, त्या वृत्ती ज्या आहे, त्यांची आवड जी आहे गुंफून व्यवस्थित सुसंघटित न झाल्यामुळे अशा प्रकारचे वर्तन त्यांच्यामध्ये दिसून येते. मग त्यातलं पहिलं जे आहे त्यामध्ये ते कोणतं वर्तन आहे, ऍटिट्यूड. म्हणजे काय की वृत्ती किंवा दृष्टिकोनाचा अर्थ. मग ऍटिट्यूड म्हणजे काय नेमकं की एखादी जी गोष्ट आहे म्हणजे वर्तनाला विशिष्ट वळण देणाऱ्या मनस्थितीला वृत्ती किंवा अभिवृत्ती असं म्हणतात. म्हणजे काय की वर्तनाला निश्चित दिशा देणाऱ्या मनस्थितीला दृष्टिकोन असं म्हणतात. मग पूर्वी तयार असणारे जे काही मनस्थिती आहे त्यामुळे आपण विशिष्ट वस्तूकडे, व्यक्तीकडे, त्या घटनेकडे तशा दृष्टिकोनाने बघत असतो. म्हणजे त्याप्रमाणे आपलं वर्तन जे असतं ते आपण करत असतो. म्हणजे काय करत असतो की आपल्या दृष्टिकोनाला किंवा मग जो काय बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या वर्तनाला आपण निश्चित दिशा देत असतो. मग बऱ्याच वेळेस असं काय होतं की अशी जी काय वृत्ती आहे ही भावना दिष्टित असते. मग जीवनात असलेले जे काय अनुभव आहे, व्यक्तीच्या वृत्ती दृष्टिकोन त्यानुसार तयार होत जातं. मग त्यासाठी आपली कुटुंब, शाळा, समाज जे आहे त्यांचं वातावरण जे आहे, मनावर होणारे संस्कार, जीवनात येणारे अनुभव आहे, समोर आलेले जे काय आदर्श विद्यार्थी आहे किंवा आदर्श पुरुष आहे त्यांचा फार मोठा वाटा असतो. पण जसं जसं त्यांचं वातावरण जे आहे ते बदलत जाईल तसं तसं त्यांच्यामध्ये कमी अधिक दृष्टी जी आहे ती बघण्याचा जो काही कल आहे एखाद्या गोष्टीकडे तो बदलत जात असतो. पुढे त्यात आहे गणितीय दृष्टिकोन. मग गणितीय अभ्यासाने येणारे सारासार ज्ञान म्हणजे गणितीय दृष्टिकोन. मग गणिताच्या अभ्यासाद्वारे व्यक्ती चिकित्सक वृत्ती जी आहे ती तयार करत असते, बरोबर. मग जी काय एखाद्या बाबती संबंधी अनेक प्रकारचे गणितीय प्रश्न मनात निर्माण होत असतात. मग त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी कुतूहल जागृत होत असतं. मग त्या प्रश्नांच्या उत्तराचा पिच्छा पुरवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. मग ही जी काय संपूर्ण प्रक्रिया आहे ती सतत होत राहणे, अशी वृत्ती बनणे म्हणजे काय आहे, गणितीय दृष्टिकोन, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं गणित सोडवता येत नाही, मग ते तुम्हाला जर एखाद्या टीचरने चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं तर तुम्हाला काय होईल, त्या गणिताबद्दल आवड निर्माण होईल, बरोबर. मग तुम्ही काय करशाल की तुम्हाला ते गणिताचं आन्सर यायला लागलं की तुम्ही तशाच प्रकारचे गणित, अनेक प्रकारचे गणित तसे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा ट्राय करणार. म्हणजे काय होईल, तुमच्यामध्ये ते कुतूहल जागृत होईल आणि तुम्ही सतत प्रयत्न करत असाल. मग अशी जी काय वृत्ती असते त्याला म्हणायचं आहे गणितीय दृष्टिकोन. मग याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, स्वतंत्रपणा, विधायक कल्पना जी असते, स्वावलंबन व आत्मविश्वास इत्यादी गुणांचा जो काही विकास आहे तो होत असतो. मग गणित जे काय आहे ते विषयाचे नुसते ज्ञान होणं आवश्यक नाही, तर गणित शिकण्याचे जे ध्येय आहे ते नव्हे, तर शिक्षणापासून जी मनस्थिती असते किंवा मनशक्ती जी असते ती निर्माण होणं किंवा स्वभावाला जो एक प्रकारचा बांधेसूदपणा असतो तो येतो किंवा गणिताचा जो काय आहे तो शिक्षणात खरा हेतू आहे. म्हणजे काय की मनशक्ती आहे ती विद्यार्थ्यांची एक मनशक्ती असते ती निर्माण होणं आणि स्वभावाला एक प्रकारचा बांधेसूदपणा असतो तो निर्माण होणं म्हणजे काय आहे, गणिताचा खरा हेतू आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये गणितातील ज्या काही असंख्य उदाहरणे असतात ते सोडवल्याने नवीन नवीन विचार जे आहे करण्याची सवय आपल्यामध्ये जडते. मग स्वतंत्र विचारशक्ती किंवा शोधन बुद्धिमत्ता जी आहे ती विकसित होत असते. अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये दृष्टिकोनाचा उपयोग होत असतो. नंतर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. मग अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करणं, ती योग्य आहे की नाही, ते अयोग्य आहे की नाही, किंवा मग ते पडताळून बघणं, विज्ञानाच्या तत्वावर तपासून मगच स्वीकारण्याची जी वृत्ती असते तिला म्हणायचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, बरोबर. मग विशिष्ट पद्धतीने विचार करणं, पूर्वग्रहण न ठेवणं, योग्य शब्दात विचार व्यक्त करणं, चिकित्सक शोधक वृत्ती बाळगणं इत्यादी जे प्रकारचे गुण असतात ते अंगी बाळगणं म्हणजे किंवा अंगीकरण करणं म्हणजे काय, वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजेच काय की विज्ञानातील जे विविध प्रयोगशाळा असतात त्यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची जी संधी देणं, प्रयोगानंतर त्यावर साधक बाधक चर्चा करून निष्कर्ष काढण्याची सवय जी आहे ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बाळगणं याला म्हणायचं आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. अशा प्रकारे त्यांनी 5 ते 6 डेफिनेशन त्याच्या दिलेला आहे. तर नंतरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये 2 पद्धती, एक पद्धत दिलेली आहे त्यामध्ये थर्स्टनची वृत्ती जी आहे दृष्टिकोन मापक तंत्र ते इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे आहे टिपा लिहामध्ये 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. तर ते काय आहे बघूया. मग या तंत्रामध्ये ज्या बाबतचा दृष्टिकोन पाहायला मिळतो
या बाबतची अनुकूल किंवा प्रतिकूल विधाने गोळा केली जातात. मग अशा प्रकारची जी काही विधाने असतात ती वर्तमानपत्रातून येणाऱ्या मतांमधून, तज्ज्ञ व्यक्तींच्या मतांमधून, दृष्टिकोनाच्या त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून मिळवता येतात. मग त्यातून योग्य व चांगली विधाने निवडली जातात. ही विधाने दृष्टिकोन जाणवणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तीकडून स्वतंत्रपणे प्रत्येक विधानाला 11 बिंदू श्रेणीमध्ये अनुकूल परिस्थिती जी आहे ती वर्गीकरण करून द्यावे लागतात. मग उदाहरणार्थ काय की आपणास वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा गणितीय दृष्टिकोन पाहायचा असेल तर त्यांच्याशी संबंधित विधाने प्रक्रिया जी आहे ती त्यामध्ये केलेली असते. बरोबर. मग त्यांनी असं दिलं आहे की एक 2 पॉईंट दिलेले आहे की पूर्णपणे अनुकूल असलेले एक विधान आहे ते एका कोपऱ्याला ठेवलं आहे किंवा एका टोकाला ठेवलं आहे, आणि पूर्णपणे प्रतिकूल असणारी विधाने आहे ती दुसऱ्या टोकाला ठेवली आहे. मग दोन्ही विधाने जी आहे ती अनुकूल आणि प्रतिकूलतेच्या पातळीनुसार 2 टोकांमध्ये ठेवली आहे. मग तज्ज्ञांच्या सहाय्याने प्रत्येक विधानाला श्रेणी म्हणजे काय की स्केल व्हॅल्यू असते ती दिलेली असते. मग चतुर्थक मूल्य जे असतं त्यांच्यामध्ये ते जे आहे ते काढलं जातं. मग ज्याचे चतुर्थक मूल्य जास्त असते ती विधाने संदिग्ध दाखवली जातात. म्हणजे काय होतं की ती जी काही विधाने आहे ती असल्यामुळे वगळली जातात, आणि चतुर्थक मूल्य कमी असणारी जी काही विधाने आहे ती मताची निश्चित दाखवतात. बरोबर. अशा प्रकारे त्यामध्ये ती चाचणी तयार झाल्यानंतर ज्यांचे दृष्टिकोन पाहायचे आहेत त्यांची चाचणी दिली जाते. अशा प्रकारे आहे कशाचा थर्स्टनचा वृत्ती सिद्धांत. बरोबर. नंतरचं आहे तंत्र. लिकर्टचे दृष्टिकोन तंत्र आहे तेही 2 मार्क्स तुम्हाला टिपा लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं. मग लिकर्टचे जे काही तंत्र आहे ते अत्यंत साधे, सोपे आणि सरळ असल्यामुळे मापन तंत्र दृष्टिकोनाचे मूल्यमापन करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरले जाते. मग ज्या संबंधीच्या दृष्टिकोनाचे मूल्यमापन करायचे आहे त्या दृष्टिकोनाची विविध क्षेत्र निश्चित करावी लागतात. त्या प्रत्येक क्षेत्रासाठी काही विधाने तयार करावी लागतात. म्हणजे काय की सपोज आपण वैज्ञानिक किंवा गणितीय दृष्टिकोन पाहायचा आहे तर त्यामध्ये निरीक्षण, जिज्ञासा, चिकित्सक वृत्ती, बुद्धी प्रावीण्य, नेमके विचार इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातून बघाव्या लागतात. मग आता या ज्या काही प्रत्येक क्षेत्रांशी निगडीत अशा अत्यंत छोटी किंवा समर्पक अशी विधाने तयार करावी लागतात. जसे की मी दुसऱ्याच्या मताचा आदर करतो. मग अशा प्रकारची विधाने जे आहे ते अनुकूल परिस्थिती असते ते विधान विद्यार्थ्यांसमोर ठेवलं जातं. तर मी परंपरागत रूढी पाळतो असे वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रतिकूल असे विधान दिले जातं. मग अशा प्रकारे ते आहे लिकर्टचं जे आहे ते दृष्टिकोन मापक तंत्र. त्यामध्ये काय आहे की लिकर्टचे जवळपास 5 पद्धती आहे किंवा 5 बिंदू जे आहे त्यांनी ते केलेलं आहे. तर त्यामधला पहिला आहे पूर्णतः सहमत, म्हणजे स्ट्रॉंगली ॲग्री. एखादी जी गोष्ट आहे ती करण्यासाठी तो पूर्णतः सहमत आहे. सहमत म्हणजे काय की थोडं तळ्यात मळ्यात. नंतर आहे अनिश्चित म्हटल्यावर अनडिसाइडेड, म्हणजे त्यालाच माहिती नाही की तो सहमत आहे की नाही. असहमत म्हटल्यावर तो बिलकुलही सहमत नसतो, आणि पूर्णतः असहमत म्हटल्यावर तो बिलकुलही डिसॲग्री असतो त्या विधानासाठी किंवा एखाद्या कार्य करण्यासाठी. बरोबर. मग त्याप्रमाणे काही वेळा विधानाला अनुसरून नेहमी कधी कधी नक्की सांगता येत नाही. फारच कमी अधिक असे 5 बिंदू त्याने ठरवलेले आहे. मग सर्व जी काही गुणांची बेरीज म्हणजे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन गुणांक होय. मग शैक्षणिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक किंवा गणितीय दृष्टिकोनात बदल झाले आहे की नाही, किंवा झाला असल्यास किती प्रमाणात झाला हे पाहण्याचे दृष्टिकोन म्हणजे काय आहे मूल्यमापन. मग अशा प्रकारे थर्स्टनच्या पद्धतीमध्ये 11 बिंदू श्रेणी वापरतात. तर 11 बिंदूवर जे काही मूल्यमापन करणं फारच जिकिरीचं काम आहे. बरोबर. मात्र लिकर्टचं जे काही श्रेणी पद्धत आहे ती 5 बिंदूंची आहे, त्यामुळे ती सहज हाताळता येते, सोपे वाटते, म्हणून जास्तीत जास्त लोक दृष्टिकोन मूल्यमापनासाठी ती काय आहे उपयोगी पडते. मग अशा प्रकारे ही जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये वेळ, श्रम आणि मनुष्यबळ काय आहे कमी लागतो. पुढचा पॉइंट आहे गणित विज्ञान विषयांसाठी संविधान तक्ता व चाचणी निर्मिती. खूप वेळेस आपण बघितलेलं आहे. इन शॉर्टकट आपण बघूया की घटक चाचणी म्हणजे काय की एका घटकाचे अध्यापन संपल्यानंतर विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल पडताळून पाहण्यासाठी त्या घटकावरील आधारित घटक चाचणीला घटक चाचणी असं म्हणतात. म्हणजे काय की एखादा तुमचं सपोज आता मूल्यमापन चॅप्टर संपला, मग हा चॅप्टर संपल्यानंतर याच्या खालचे जे काही प्रश्न आहे ते मी तुम्हाला विचारले, तर ते प्रश्न तुम्हाला किती येत आहे आणि त्यांचा आन्सर किती प्रमाणात येतं ही जी काय आहे ती चाचणी घेतली जाते किंवा घटक चाचणी घेतली जाते, त्याला म्हणायचं आहे घटक चाचणी. म्हणजे एखाद्या घटकाचे अध्यापन पूर्ण झाल्यानंतर त्या घटकातील आशयावर आधारित जे काही चाचणी घेतात त्याला म्हणायचं आहे घटक चाचणी. मग त्यामध्ये 3 महत्वाच्या बाबी आहेत, त्याप्रमाणे घटक चाचणी असते ती तयार करावी लागते. मग 3 बाबी म्हणजे काय आहे त्यामध्ये घटक चाचणी कोणत्या घटकावर आधारित आहे, दुसरी म्हणजे कोणती उद्दिष्टे त्यातून तपासून पाहायची आहे, आणि चाचणीतील प्रश्न आहे ती प्रकारानुसार त्यांची संख्या किती असायला हवी. ह्या 3 बाबी ज्या आहेत त्या डोळ्यांसमोर ठेवण्याच्या अगोदर घटक चाचणीचे जे काही 3 तक्ता आहे आपण त्याला त्रिमिती तक्ता असंही म्हणतो. बरोबर.
तर त्याला आपण ब्ल्यू प्रिंटही म्हणतो. ठीक, तर अशा प्रकारे जो काय आहे संविधान तक्ता जो आहे तो तयार केलेला असतो, तो त्यांनी तिथे दिलेला आहे. तर आपण खूप वेळेस बघितलेला आहे, तर ते आपण स्किप करूया. त्याच्यानंतर त्यांनी एक घटक चाचणीचा नमुना दिला आहे की इयत्ता 6वी साठी 45 मिनिटं एक क्वेश्चन पेपर त्यांनी दिले आहे 20 मार्क्ससाठी. तर त्यामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेले आहे आणि त्याचे आन्सर तुम्हाला लिहिण्यासाठी सांगितलेले आहे. नंतर आहे विज्ञान घटक चाचणी दिली आहे आणि गणित घटक चाचणी दिली आहे. 2 प्रकारच्या चाचण्या दिलेल्या आहे आणि एक सामान्य विज्ञान आहे. त्यामध्ये त्यांनी संविधान तक्त्याचा यूज करून घटक चाचणी तयार केलेली आहे. नंतरचा 5वा पॉइंट आहे की विज्ञान व गणित विषयाचे मूल्यमापन. मग विज्ञान आणि गणित मूल्यमापन करण्यासाठी काही तंत्रे साधने वापरलेले असतात. ते तंत्रे आणि साधने म्हणजे नेमकं काय? संख्यात्मक तंत्र आणि गुणात्मक तंत्र. आपण फर्स्ट इयर मध्ये F7 मध्ये बघितलेलं आहे की घटक 5वा जो होता मूल्यमापन, यामध्ये आपण ते बघितलेलं आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज इथे नाही. मग विज्ञान आणि गणित विषयासाठी लेखी सत्र परीक्षा म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये दैनंदिन निरीक्षण असतं, तोंडी काम असतं, छोट्या चाचण्या, प्रात्यक्षिक कार्य इत्यादी साधनांचा उपयोग केला जातो आणि त्यावरील पैकी जे काही घटक असतात त्या भागांचं वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे. मग त्यातला पहिला जो आहे सूक्ष्मपणे आपण अभ्यास केला तर पहिला आहे 6 अध्यायी मूल्यमापन. मग 6 अध्यायी मूल्यमापन म्हणजे काय की एखादी जी काही जबाबदारी आहे ते शिक्षक पार पाडतील असं नाही. म्हणजे काय आहे की एखाद्या वर्गात अनेक विद्यार्थी एकाच वेळी अध्ययन करत असतात, बरोबर. मग प्रत्येक विद्यार्थ्याकडे पर्सनली लक्ष देणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे, परंतु पर्सनली लक्ष देतील ते असं होत नाही. परंतु शिक्षकास प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रत्येक वर्तनासंबंधीचे निरीक्षण करता येईल असे नाही किंवा ते जास्त कठीण आहे असंही म्हणता येणार नाही. मग विद्यार्थ्यांच्या जे काही बाबतीत ज्या त्रुटी आहे ते शिक्षकांच्या निरीक्षणात येत नाहीत किंवा निरीक्षणातून सुटतात त्या त्यांच्या सहअध्यायांच्या लक्षात येतात, म्हणून त्याला सहअध्यायी मूल्यमापन आवश्यक आहे. मग यामध्ये नेमकं काय होतं की विद्यार्थ्यांची कोणत्याही शिक्षकाशिवाय एकमेकांकडून एकमेकांसोबत केलेले जे काय अध्ययन आहे त्याला म्हणायचं आहे सहअध्ययन, बरोबर. मग सहअध्ययन मूल्यमापन वापरताना वर्गात असलेले जे काही विद्यार्थी आहे एखाद्या विषयासंबंधात केलेले लिखाण एकमेकास दिले जातं. मग या लिखाणामध्ये विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या चुका केलेल्या आहे हे सहअध्ययाने शोधून काढता येतं. एक कन्सेप्ट आहे ती लहानपणापासून आम्हाला टीचर सांगायचे की फॉर एक्झाम्पल एखादी असाइनमेंट दिलेली असणार तर ती एक विद्यार्थी पूर्ण करणार. मग त्याचं जर स्पेलिंग व्यवस्थित असेल, त्याने असाइनमेंटचं स्पेलिंग बरोबर लिहिलं असेल तर ती एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी कॉपी केली आणि त्याचं असाइनमेंटचं स्पेलिंगचं कोणते तरी एक लेटर त्यांनी मिस केलं किंवा चुकवलं, ठीक. तर त्याच्यानंतर त्याचं कॉपी दुसऱ्या एखाद्याने केलं तर त्यांनी परत असाइनमेंटचं लेटर जे आहे ते मिस केलं किंवा चुकवलं. अशा प्रकारे 2-3 जणांनी जी आहे ती असाइनमेंट जी आहे ती मिस केली किंवा चुकवली तर त्यातून लगेच कळतं की ही जी असाइनमेंट आहे ती कॉपी केलेली गेलेली आहे. मग अशा प्रकारे त्यामध्ये जे आहे ते लिखाण जे आहे ते एकमेकास दिलं जातं, त्याला म्हणायचं आहे सहअध्यायी मूल्यमापन, बरोबर. मग सहअध्यायी मूल्यमापनात वर्ग कार्याच्या वेळी एकमेकांचे उदाहरण तपासणं, लिखाण तपासणं, एकमेकांचे प्रश्न विचारणं, चर्चा करणं इत्यादी गोष्टी त्यामध्ये घडून येतात. मग आपल्याला होतं बघा, तुम्हाला आम्हालाही असणार, आम्हाला तो होतं तुम्हालाही असणार, जे काही तुमच्या लाईन जे असते रांग जी असते बेंचेसवर बसलेली 10-12 मुलांची एक लाईनीमध्ये मुलं असतात. मग त्यामध्ये जो विद्यार्थी हुशार असतो किंवा मग 1 नंबरच्या बेंचवर बसलेला असतो, हुशारच म्हणूया की जो विद्यार्थी हुशार असतो त्या विद्यार्थ्याने बाकी जे 8-9 विद्यार्थी असतील त्यांच्या ज्या नोटबुक आहे त्या चेक करायच्या आणि त्याची जी नोटबुक आहे ते टीचर चेक करायची. मग अशा प्रकारे जी काही कृती आहे ते करून घेणं त्याला म्हणायचं आहे सहअध्यायी मूल्यमापन. मग त्याचा तक्ता त्यांनी दिलेला आहे. नंतर आहे क्षेत्रभेट मूल्यमापन. मग 4 भिंतीच्या आत शिक्षण न देता वास्तवात किंवा प्रत्यक्षात शिक्षण देणारा क्षेत्रभेट हा कार्यक्रम आहे. मग या कार्यक्रमातून शास्त्रीय दृष्ट्या किंवा गणितीय दृष्ट्या माहिती गोळा करणं किंवा मिळवणं हा प्रमुख उद्दिष्ट कशाचा आहे? क्षेत्रभेटीचा आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना निसर्गामध्ये किंवा विशिष्ट ठिकाणी निरीक्षणाची जेथे संधी उपलब्ध असते तेथे त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी काय होतं की क्षेत्रभेट ही केवळ मनोरंजनासाठी न ठेवता तिच्यातून शास्त्रविषयक जे काही दृष्टिकोन आहे किंवा गणिताविषयी जे काही दृष्टिकोन आहे माहिती मिळणं हे विद्यार्थ्यांच्या निरीक्षणासाठी गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण एखाद्या पुराणी संग्रहालय असेल किंवा मग एखादं जे काही जे काही किल्ले असणार जुने तिथे आपण त्यांना घेऊन जाऊ शकतो, तर तेही आपण बघितलेलं आहे. नंतर आहे क्षेत्रभेट मूल्यमापनाचा तक्ता त्यांनी दिलेला आहे की त्यामध्ये कोणते कोणते मुद्दे येणार, क्षेत्रभेटीचे योग्य ते निरीक्षण करतो विद्यार्थी करतो आहे की नाही, मग त्यामध्ये करत असल्यास बरोबरची खूण येणार, नसल केल्यास तर चूकची खूण येणार, मग निरीक्षणाची अचूक नोंद करतो आहे की नाही, निरीक्षणावरून निष्कर्ष काढतो आहे की नाही, क्षेत्रभेटीची उद्दिष्ट साध्य झाली आहे की नाही विद्यार्थ्याच्या मनात, अशा प्रकारे त्यामध्ये असतात. पुढे आहे उपक्रम सहभागातील मूल्यमापन. मग एखाद्या बाबीसाठी सतत
वेगवेगळी कृती करणं किंवा मग कार्यक्रम घेणं म्हणजे काय आहे? उपक्रम. मग निरीक्षण करून विविध प्रकारची माहिती हाताळणं, साहित्याचा वापर करून केलेले जे काही कार्य असतात त्याला म्हणायचं आहे उपक्रम. सातत्याने चालणारी एखादी जी काही कृती असते तिला सुद्धा म्हणायचं आहे उपक्रम. विशिष्ट हेतूसाठी विविध कृतींची केलेली गुंफण म्हणजे आहे उपक्रम. बुद्धी, मन व हात यांच्या समन्वयाने वापरले जाणारे जे काही साधन आहे त्याला म्हणायचं आहे उपक्रम. अशा प्रकारे अनेक साऱ्या उपक्रमाच्या डेफिनेशन त्यांनी तिथे दिलेल्या आहे. मग उपक्रम जे आहे ते अध्ययन अनुभवातून काही विशिष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी साधले गेलेले असतात किंवा राबवले गेलेले असतात. मग या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेण्यास सांगून तो उपक्रम व त्याची कृती जी आहे ती पूर्ण करण्यास सांगितली जातात. फॉर एक्झाम्पल, गणितातील बँक व्यवहार शिकवण्यासाठी किंवा पोस्ट व्यवहार शिकण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत किंवा पोस्टात जाऊन अनुभव घेणं आवश्यक असतं. बरोबर. नंतर आहे उपक्रम जो आहे तो सहभागामध्ये प्रत्यक्ष अनुभवाची संधी जो आहे तो प्राप्त करून देत असतो. मग त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयं अध्ययनाची जी काही संधी आहे किंवा स्वयं अध्ययनाची जी वृत्ती आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाते. मग उपक्रम सहभागातील जे काय मूल्यमापन आहे तो विद्यार्थी उपक्रमापासून म्हणजे एखादा जो काही उपक्रम आहे त्याच्यात मनापासून किती प्रकारे त्याचा सहभाग आहे, म्हणजे तो मनापासून एखाद्या उपक्रमात सहभागी होतो आहे की नाही, मग त्याचं सातत्य काय आहे, किंवा मग एखादा विद्यार्थी सहभागी होत असेल तर तो प्रत्यक्ष तपासून बघणं की तो काय काय करतोय, त्याचं जे काय दिल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं पालन करतो आहे की नाही, इत्यादी गोष्टी त्यामध्ये आपण नोंदवू शकतो. नंतर आहे स्वमूल्यमापन. मग विद्यार्थ्यांनी स्वतःचे केलेले कार्य स्वतः तपासणे म्हणजे काय? स्वमूल्यमापन. आपल्याला माहिती की आपण स्वचिंतन आणि स्वची जाणीव जो आहे तो F1 मध्ये बघितलं होतं. विद्यार्थ्यांनी स्वतःचे केलेले मूल्यमापन म्हणजे काय आहे? स्वमूल्यमापन इथे त्यांनी दिलेलं आहे. मग विद्यार्थी स्वतः अध्ययन करीत असताना त्या अध्ययनाचा पडताळा घेण्याची सवय विद्यार्थ्यांना लागली पाहिजे. त्याच्यातून विद्यार्थी स्वतःचे जे काय मूल्यमापन करतात, मग आपल्या जे काय अडथळे येतात, जे काय त्रुटी किंवा मग जे काय आपल्याला तिथे अडथळे येतात, समस्या येतात, त्या समस्यावर मात कशी करायची हे विद्यार्थ्यांना जेव्हा जमेल तेव्हा ते स्वतःचं काय करू शकतात? मूल्यमापन करू शकतात. बरोबर. तर त्यांनी तशा प्रकारे त्यांनी डेफिनेशन दिलेले आहे. नंतरचा पॉइंट आहे तो आहे आपला स्वमूल्यमापनासाठी मतावली तयार करणं. मग मतावली म्हणजे नेमकं काय की आपल्याला ते त्यांनी आपण फर्स्ट इयर मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की मतावलीमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुद्द्यांसंदर्भात आपले स्वतःचे मत काय आहे ते नोंदवायचे असते. मग मुद्दा आणि त्या संबंधीचे जे काही विद्यार्थ्यांचे मत आहे अशा स्वरूपाची त्यांनी जी आहे ती नोंदणी तिथे करावी लागते. नंतर आहे स्वमूल्यमापनासाठी पडताळा सूची. मग पडताळा सूचीसाठी काय की होय किंवा नाही असं जे काय आहे, होय असेल तर बरोबरची खून करायची आणि नाही असेल तर चूकची खून करायची. मग संख्यात्मक स्वरूपाची जी काही माहिती असते ती या साधनांद्वारे प्राप्त करता येत नाही. त्यामुळे हे जे मूल्यमापन आहे ही जी पडताळा सूची आहे ते गुणात्मक साधन आहे. मग त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी कोणत्या कोणत्या गुणांचा, क्षमतांचा, कौशल्यांचा विकास झाला आहे ते या सूचीद्वारे कळतं. नंतर आहे पदनिश्चय श्रेणी. मग पदनिश्चय श्रेणीमध्ये काय होतं की विद्यार्थ्यांना म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे, तर मग त्याला सपोज विज्ञानाचा जे काही प्रयोग आहे ते करताना साहित्य व्यवस्थित हाताळतो आहे की नाही, मग त्याच्यामध्ये ऑप्शन देणार नेहमी, क्वचित आणि अजिबात नाही. म्हणजे काही काही विद्यार्थी काय करतात, विज्ञानाचा प्रयोग जो असतो ते करायला गेलं तर त्यांना साहित्य हाताळता येत नाही, मग ते काय करतात थोडं थोडं हळूहळू ते ट्राय करणार हाताळण्याचा. काही काही विद्यार्थी काय करतात खूप जास्त म्हणजे साहित्य जे असतात तोडत असतात. मग अशा प्रकारे ते जे करत असतील त्यांच्या पुढे त्यांची बरोबरची जी खूण आहे ती अशी करायची. मग त्यामध्ये विद्यार्थी काय करतात, नेहमी प्रतिसाद देतो की नाही, नेहमी ही जी गोष्ट आहे ती नेहमी करतो किंवा क्वचित करतो किंवा अजिबातच करत नाही, अशा प्रकारे त्यामध्ये त्यांनी पदनिश्चय श्रेणीमध्ये दिलेलं आहे. नंतरचा पॉइंट आहे मूल्यमापनात पालकांची भूमिका. आपला शेवटचा पॉइंट आहे हा. तर त्यामध्ये काय आहे ते आपण बघूया. मुलांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारं जे काय आहे पालक आणि कुटुंब हे महत्वपूर्ण प्राथमिक स्तरावरचं केंद्र आहे. बरोबर. मग त्यामध्ये अनेक विद्यार्थी जे काय करतात, अनेक पालकांसोबत मूल राहून अनेक विधी भाषा शिकत असतात. त्यांचा पेहराव, रीतिरिवाज, वागण्याची पद्धत, खाण्यापिण्याच्या पद्धती किंवा मग अभ्यासाच्या सवयी जे आहे ते पालकांबरोबरच कुटुंबात शिकत असतात. मग मुलांचे जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडवण्यासाठी पालकांचा आणि कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. मग त्यामुळे जे काही ठरवलेली शैक्षणिक उद्दिष्ट आहे ते विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या किती प्रमाणात साध्य झाली ते निश्चित करणं, विद्यार्थ्यांच्या वर्गात दिलेले जे अध्ययन आहे ते घरी जाऊन सॉल्व्ह म्हणजे विद्यार्थ्यांना जे स्वाध्याय दिले असतात वर्गात ते पालकांनी सॉल्व्ह करून घेणं, अभ्यास करून घेणं, ह्या गोष्टी पालकांनी केल्या गेल्या पाहिजे. मग पालकांनी आपल्या पाल्यामधील जे काही बलस्थाने आहे ते शोधून त्यांच्या भागात जर काही कमतरता असेल किंवा मग मार्गदर्शन सुचवणं. नंतर आपली जी काही पाल्यांची दर्जाबाबत किंवा श्रेणीबाबत पालक जो आहे तो अंदाज बांधू शकतो. म्हणजे पाल्य किती प्रगती करतंय त्याचा अंदाज पालकांना असणं गरजेचं आहे. मग त्याबरोबर आपल्याला जी काही मुलाची प्रत्येक विषयातील प्रगती जी आहे ती किती आहे हे पालक ओळखू शकतो.
मग अशा वेळी पालक आपल्या पाल्यांचा प्रोत्साहन करू शकतो. मग स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प जे आहे ते प्रात्यक्षिक जे आहे त्यामध्ये पालक हा अचूक मूल्यमापन करत असतो. मग पालकांनी शाळेत मूल्यमापनासंबंधात सहभाग दाखविल्याचा किंवा दाखविल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. म्हणजे जे काय पीटीएम्स असतात, पॅरेंट्स टीचर मीटिंग असतात, त्यामध्ये जर विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स जर उपस्थित असते तर विद्यार्थी काय करतात, थोडं मनावर घेतात स्टडी करायला. आणि जर पॅरेंट्सच उपस्थित नसतील तर विद्यार्थी पण काय करतात, स्टडी व्यवस्थित करत नाही. बरोबर, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्या पप्पालाच गरज नाहीये तर आपण काय करणार. ठीक, बरोबर. नंतर आहे पालकांना जर गणित हा विषय पाल्यांना शिकवता येत नसेल तर काही पालक स्वतः शनिवार, रविवार किंवा सोयीच्या दिवशी गणिताचे क्लासेस जे असतात ते लावतात. मग स्वतः गणित शिकून मग पाल्यांचा जो काय आहे गणित विषय त्यांना शिकवला जातो. बरोबर. मग विद्यार्थी वय, पक्वता व इयत्ता यांना अनुसरून त्या त्या इयत्तेचा अभ्यासक्रम योग्य आहे की नाही याचे मूल्यमापन करून पालक जे आहे ते बघू शकता. मग शाळेमध्ये किंवा अध्यापनाच्या वेळी प्रत्येक इयत्तानुसार प्रत्येक विषयाची जी काय शैक्षणिक साहित्य ती वेगवेगळी असतात. मग ती साहित्य उपलब्ध नसल्यास त्यांना जी आहे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक शिक्षकाकडून मार्गदर्शन देखील घेऊ शकतात. न तसंच निदान जे काय आहे तयार करण्यासाठी लागलेली उदाहरणं किंवा मग तपासणी सुद्धा गरजेचे आहे. मग यासंबंधी एखाद्याची मदत घेणं, पाल्यांच्या जे काही कच्चा दुवा असतो ते कोणते उपचारात्मक अध्ययन केलं पाहिजे, मग शिक्षकांचं मार्गदर्शन कशा प्रकारे आत्मसात केलं पाहिजे, यांचे कच्चे दुवे शोधणं जे आहे ते पालकांची भूमिका यामध्ये असते. मग निरीक्षण, आविष्कार, समजमिती तंत्र आहे इत्यादींचा अभ्यास करून इत्यादींचा तंत्र वापरून ज्ञान जे आहे ते पालक मिळवू शकतं. मग स्वावलंबन, नियमितता, सहकार्य, निसर्ग संरक्षण इत्यादी ज्या काही भावनिक मूल्यांचे मूल्यमापन काय करणं पालकांना गरजेचं आहे. मग गृहकार्य, स्वाध्यायांचे मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना पालक नेहमी मदत करू शकतात. म्हणजे काय की जेव्हा एखादी गोष्ट विद्यार्थ्याला समजत नसेल तर तो विद्यार्थी आपल्या आई वडिलांची हेल्प घेऊ शकतो, केव्हा जर त्यांचा पालक जो आहे तो त्याच्यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यामध्ये किंवा मग अभ्यासामध्ये सहभागी होत असेल तेव्हा. मग अशा प्रकारे आपले जे काही विद्यार्थी आहे, आपले जे काही पाल्य आहे ती व्यवस्थित दिशेला वाटचाल व्हावी, त्यामुळे पालकांची भूमिका जी आहे ती गरजेची असते. तर अशा प्रकारे आपला हा 5 मार्क्सचा चॅप्टर होता तो संपलेला आहे. इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगते की काय काय येऊ शकतं. टिपाली यामध्ये येऊ शकतं की क्षेत्रफेट मूल्यमापन म्हणजे काय, उपक्रम सहभाग मूल्यमापन, संविधान तक्ता, त्रिमिती तक्ता, कारण द्या, थर्स्टन्स जो आहे तो लिकर्टपेक्षा मूल्यमापन तंत्र वापरणे जास्त सोयीस्कर समजतो. का समजतो ते त्याचं रिझन लिहायचं आहे. गणित आणि विज्ञान विषयाची मूल्यमापनाचे महत्त्व स्पष्ट करा. प्रयोग मूल्यमापन केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात. मग स्वमूल्यमापनाचा अर्थ स्पष्ट करून स्वमूल्यमापन करण्यासाठी पडताळा सूची निर्माण करा किंवा तयार करा. आणि मूल्यमापनासंबंधात पालकांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्यासाठी विचारली जाऊ शकते. आपल्याला कोणत्या तरी F1 to F8 मध्ये कोणत्या तरी चॅप्टरमध्ये कोणत्या तरी पेपरमध्ये पालकांची भूमिका विचारलेली गेलेली होती. कशामध्ये, मूल्यमापन करण्यासाठी. तर यामध्ये ही विचारली जाऊ शकते. 2 किंवा 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. तर अशा प्रकारे आपला जो काय S7 जो आहे तो संपलेला आहे. पुढचा जो आहे आय थिंक फक्त F5 जो आहे तो हिंदी अध्ययन अध्यापन शास्त्र बाकी आहे. तर तो आपण लवकरच सुरू करूया. आणि आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडत असणार आहे. जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जे काय CDP आणि पॅडागॉजी आहे तेही स्टार्ट केलेली आहे. ग्रुप CDचे जे रिझनिंग आहे किंवा मग मराठीच्या ज्या काही आपला वर्णमाला आहे किंवा मग मराठी ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामरही आपण लवकर स्टार्ट करणार आहोत. त्यामुळे तुमचा जो काय आहे तो सहभाग खूप जास्त गरजेचा आहे. आय होप सो तुम्ही काय करशाल, सहभागी होशाल आपल्या अध्ययनामध्ये. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. बाय बाय, टेक केअर.